परमेश्वर जे जे दिशे भूते ते ते मानिजे भगवन. दोन तीन शब्दातूनच परमेश्वराची प्राप्ती होते आणि तो यामध्येच आहे. मला असं वाटते ह्या देहामध्येच भेटलेला आहे. मग हा बाबा म्हणून देव म्हणजे आम्हाला पदवी द्यायला जेथे संत तिथं देव, देव तिथं संत. महान ऋषी मुनी पासून या शब्दाला मान देता आले पर्यंत. आणि तुकारामांना सांगलं जसं की माता पिता गुरु बंधू तोची कृपा सिंधू पाळू नये. ह्या माध्यमातून मग आता आपलं हे सर्वांना माहित आहे. कोणी कोणकण फिरायला लावलो, काय काय झालं, तीर्थ वर्त जे काय आपण केले तर या शब्दावर जर, या दोन चार शब्दावर जर आपली भारतची संस्कृती जर असते तर खरंच भारत हे स्वर्ग आहे आपलं असं मला वाटतंय. हे माझा अनुभव आहे. मला देव इतक्या मनीच आहे. ज्याचे संत तिथं देव, देव तिथं हे संत. मग कुठं चुकलं? संशयाने थोर ज्ञानेश्वरानं हा शब्द वापरला. त्याला असं दिसलं संशयाने थोर अनेक पाप नाही घोरा विनाशाशी वाघुर प्राणी अशी. की असे धर्माधर्माचे मनामनानं काही ग्रंथ लिहिले, तीर्थ वर्थ जे केले काय देव धर्म झाले. पण हा जुन्या संतांचे वचन असे आहे की ज्या ज्या ठिकाणी मनदाये माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे. हे याच्यासाठी सद्गुरूची गरज आहे. मी कोण आहो, माझं आत्मस्वरूप काय आहे, हे आध्यात्मिक ज्ञान हे म्हणायचा. चोरामध्ये आहे, डाकूमध्ये आहे, सर्वांमध्ये आहे. पण या माणसाला एका माणसाला प्रत्येक व्यसनानं हा परमेश्वर झाकून गेला. आभाळ येते, ढग येते, त्यात झड असते 4 दिवस, पुरा सूर्य दिसत नाही. पण तो सूर्य काही नाही. सूर्यासारखा आधी अनादी आपल्या देहामध्ये आहे. पण तसा आपल्यावर एक भ्रम पडलेला आहे आणि भ्रमामध्ये टाकलं. ज्ञानेश्वरानं का म्हणला संशय हे महारात्र आहे. या संशयामध्ये, या रात्रमध्ये गर्व, अभिमान, कपट, कल्पना, वासना हे राकेश. आणि याच्यामध्ये आत्मा सिंहासारखा असून त्या अंधकारामध्ये घातला. त्याच्यासाठी असे महात्मे ग्रंथ शास्त्र वाचून सनी आपल्याला जो अंधकार अज्ञानपणा आहे तो नाहीसा करून आपली आपल्याला ओळख देत. आपल्या सुखाची, सुख म्हणजे काय? दया, क्षमा, शांती, आनंद. आणि 5वं आपलं आपलं स्वरूप आहे. पण हे भटकतच राहिलो. आपलं तीर्थ वर्त झाले, फिरलो, सगळं केलं, बाजूला तिकडं काहीच नाही. म्हणजे एखादी वस्तू आपण खिशात घेऊन ठेवतो आणि विसरून जातो, इथे राहिली काय की अशी तुझी वस्तू तुझ्यापाशी पण जागा चुकून अशी तुकाराम बाबा म्हणला. या माध्यमातून मला हे ज्ञान झालेलं आहे. आत्माच्या पलकट दुसरं काही सुख जर म्हणसाल आणि आत्मा काय हा पंढरी आत्मा हा विठ्ठलाला म्हणलेला आहे. पण असं काही नाही. शिरप आनंदही आनंद आहे. सावता मायाचं भजन येते रेडूमध्ये पहा. अवघा आनंद रे आनंद, दया, क्षमा, शांती हेच वस करायचे. कुठे फिरलो आपण, मी फिरलो पण मला काही कुठंच काही नाही दिसलं. तुकडीजी मी म्हणला मंदिरात नाही दिसला सावळा मुळा हरी माझा. मागे फिरलो या ढोपळीत शिरलो. मला मी ह्या माझ्या आत्माचं दर्शन झालं आणि माझे जे अनुभव आहे. आणि हे थोड्यात बसायचं नाही. कामापुरतं बसू नका. तुम्हाला समजलं एवढी वेळ घालायले कामा म्हणून माझ्या पशी आले आणि काही मावल्याला गळ्याला काही ध्यान मी लागायला लागलं. पण तुम्ही असं ध्यान करायचं की मरोसर सोडायचं नाही. सुख येऊ द्या, दुःख येऊ द्या. आणि आपल्या लेकरा बाळाला देखील खरी भारताची संस्कृती तुम्हाला जरा खरं तर न्यायाची असेल तर हे जे ज्ञान आहे बाहेरच्या राष्ट्रामध्ये कुठेही नाही, हे आपल्या भारतामध्येच आहे. संशय कोणी केला? संशयामध्ये आपण टाकणाऱ्यानं टाकलं. फार धोका झालेला भारताला. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, 4 वेदामध्ये देखील घपले करून ठेवले. तर तुकाराम संतांच्या पुऱ्या संताला पुऱ्या संताला उलट करून टाकून दिलेले आणि आपली दिशा पुरी उलटी झालेली.
खरी भारताची संस्कृती इतकंच आहे. ज्या ज्या ठिकाणी म्हणला हे माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे, म्हणजे आपला जिकडं दिसेल तिकडं तोच आहे. आणि तुकाराम बाबाला अशी प्रार्थना केली की मी पापी आहो, अज्ञान आहो, पण मी तुझ्या संग फिरणार नाही. तू नाटकी आहेस, तू सर्व जागी आहेस, पण मी ज्या ठिकाणी लोक्ष टेकन त्या ठिकाणी मात्र माझं लोक्ष खाली राहू देऊ नको. अशी जर भावना झाली तर यामध्येच आहे, दोक्षामध्येच आहे तुमचं सर्व काही. हे लहान नाही. तिला इतके बिंदुले त्यामध्ये विश्वांबर कोंडले, हरिहराच्या मूर्ती बिंदुल्या तर येतली जाते. हे ठेवून पण विज्ञान एवढं झालं, ऋषी मुनीच्या या ध्याना मार्गातूनच त्याने केलं. असे 4 वेद केले, पण या ध्यानातूनच केले त्याने. 108 उपनिषद म्हणला तुकाराम, 108 उपनिषद याच्यावरच काढले. माणसानं देवानं लिहिले नाही, ऋषीमुनीनं लिहून सनी आपल्यासाठी चांगले मार्ग करून ठेवले. पण आपण ग्रंथाला कोणी पाहिलं नाही, आणि पाहिलं तर काय मला पुराण 4 वेद 6 शास्त्र. शास्त्रामध्ये ना जे होत पुराणामध्ये काही ठेवलं नाही. पुढं पोट भरायसाठी हे जे जत्रा भरवायसाठी हे केले पुराणाचं. 18 पुराणामध्ये एका शब्दाला संतांच्या आधी करून टाकून दिले पुराणामध्ये. रामानं देखील पूजा केली नाही, कृष्णानं पूजा केली नाही, वचिष्ठानं पूजा केली नाही, हेच केले. रामाचा योगवतीचं पुस्तक आहे रामायण, ते पहा तुम्ही. रामानं मूर्तीला पूजा केली नाही, कृष्णानं केली नाही, त्या मानवाची सेवा केली. आणि दुष्ट लोकांचा संहार केला कृष्णाने रामानं, आणि पब्लिकला जागृत करून समजा त्या मानवाचा रस्ता दाखवून दिला गीतेमध्ये. आणि मला जे म्हणायला हे माझं नाही, हे ज्ञान माझं नाही, आधी अनादीपासून चालत आलेलं आहे. ज्या ज्याला धर्माला गलावे लागते त्या द्वारा की राजे जर मारले जगामध्ये, तर राजाच्या घरामध्ये अवतार घेऊन या माणसाच्या रूपानेच कार्य केले. राजाच्या घरामध्ये राजे जर बिघडले तर राजेच पाहिजे सुद्धा दुष्ट राजाला मारायसाठी. आणि समाजामध्ये काही अंधश्रद्धा पसरली, त्यामध्ये माणसाच्या रूपाने अवतार घेऊन सनी त्या माणसालाच अवतारी पुरुष म्हणतात, पण देव नाही. त्या माणसानंच माणसाला सुधारण्यासाठी कार्य केले. हे साधू संतांना त्याहीतच मी आंबेडकर दामदीन बाबाचे जेवढे महात्मे होऊन गेले या माणसाला पूजा केली. आज कोणती पूजा करायला लागलो हे ओळखून घ्या. साधू संतांना मानवाची पूजा केली. मानव सेवा हेच माधव सेवा. आणि आपल्या अज्ञानातून मुक्त करून आपल्याला ओळख करून दिली. आज आपल्याला काय करायला लागलं हे पाहून घ्या. या ठिकाणी धोका झाला. तीर्थ रक्त धोडा पाणी देवसे लोकल सगळी स्वतःची ओळख बुडाली. आणि या आध्यात्मिक ज्ञानामध्ये या ध्यानातून आपली ओळख झाल्याची राहत नाही सत्य. आता काही सांगायला तर काही केले परिचय आपली आपल्याला ओळख होऊ शकते. आता गुरु करावं लागते, तीर्थ करावं लागते, राम किंवा कृष्ण कोणतं नाव घ्यावं लागते. तुमच्या पुढे यानं कोणतंच काही केलं नाही. म्हणून मला कळालं की तुमच्यामध्ये मी असाच आहे. मला जसा भेटला तो भेटूनच आहे. देव लपून नाही, उघडा आहे, आपल्यातच आहे. पण आपण फिरल्यामध्ये गेलं, काही महात्मे भेटले नाही, दिशाभूल केली. ग्रंथामधून देखील दिशाभूल केली. तुझी वस्तू तुझ्या आपली जागा तुझ्याशी माझ्या लक्षात आलं. दुसरं काहीच नाही, हुडकायची गरज नाही. या ध्यानाच्या माध्यमातून आज बाहेरचे लोक देखील ध्यानाला पदवी द्यायला की भारताची संस्कृती जे खरंच आहे. गेल्या वर्षी पेपर मध्ये आमच्या आंध्रामध्ये अमेरिकेमध्ये मिटिंग झाली की भारताची संस्कृती आहे की आपण एवढे बाप विज्ञान एवढं केलं, दुश्मनी वाढत चालली आणि पाप होत चाललं. अमेरिकेचं पेपर देत आंध्रामध्ये त्या लोकांना मिटिंग केली की खरंच भारताची संस्कृती आहे. आपण आध्यात्मिक ज्ञानाकडे जाणार नाही अमेरिका तोपर्यंत समजा की समाज सुधारणार नाही. आपण किती भाग्यवान. आपल्या इथं जन्मून आपलं किशोरलो आणि बाहेरचे लोक आपल्या राष्ट्राच्या संस्कृतीसाठी झटायला लागले. किती आपलं मागव भारत सांगा. आपल्याला किती अभिमान पाहिजे होता आपल्याला. ह्या ठिकाणी झालं ते झालं. आता हे बोलवायचं नाही. हे भारताची संस्कृती विश्वापर्यंत गेली पाहिजे जाते, हे माझा विश्वास आहे. हे काहीच नाही तुम्हाला बोलायला येऊन ज्यावेळेला माझे ग्रंथ निघतील ते माझा विश्वास आहे
विश्वास हा पण भारताच्या संस्कृतीची असे चांगले ग्रंथ त्या लोकांना मिळले आणि बाहेरचेच लोक घेऊन आपल्याचं आक्रमण केलेलं आहे. 200-250 वर्ष झगडे झाले. मानव आणि दानव बाहेरून आलेलं आहे. ते संस्कृती ही आपल्या यातनं आता टीव्ही मध्ये देखील आहे. ही आपल्या भारताची नव्हे, आध्यात्मिक ज्ञान होतं भारताची. खुदापात आपली नाही दिशाभूल केली. रामाला तिथे तीर्थ केले तर समाधानी झाली नाही. वशिष्ठांची समाधानी करून हे योगाभ्यास. वशिष्ठांना सांगलं की दशरथाला मुलगा जे आहे हे मामूली माणूस नाही, महाने अवतारी पुरुष आहे. पण एवढं माय आपली शक्ती कुणाली शक्ती जागृत करू नसतात. त्यावेळेला रामाला समाधी लागली आणि त्याला बी अर्धा तास बसला राम. एवढं वशिष्ठ पुस्तकावर कृपा करी. फुलाजी बाबा काय ध्यान ध्यान घेऊन म्हणाले काही लोक, अरे काय फुलाजी बाबा ते काही घेत नाही आणि खरं नाही माझ्यापाशी. पण योग्य वशिष्ठांना जे समजायचे याला दिले एवढ्याच अभ्यास रामाला अर्धा तास गप बसला आणि डोळे उघडले. हम ब्रह्म म्हणला म्हणजे मीच देव नाही, ते सर्व ईश्वराचं रूप आहे राम. आणि काय की राम जन्माच्या आधी काही कोटी रामायण लिहिलं म्हण वाल्मिकांना नाही. या कैकेयीला राम गर्भामध्ये होता आणि तिला समाधी लागली आणि हे रामाचे सीतेचे डोहरे होऊ लागले. कुठे समाधीमध्ये तिला धनुष्य आणा, मी लंकेचा नाश करतो, रावणाचा विभीषणाचा असा करतो. 12 दिवस समाधी लागली कैकेयीला. हेच आता आणि लेकरू बाळ नव्हतं दशरथ मला हे काय सारी सत्य झाली. आता हे पहिलं लेकरू बाळ नव्हतं, आता पहिली ही गर्भीर राहिली कौशल्या. हिला लागला म्हणे भूत. वैद्य आणला त्याने, हेच वैद्य आणला. तर हे शब्द ऐकले डोळे लावून होते. तर यानं काय केलं हे लिहून ठेवले की हे कैकेयीच्या मुखातून समाधी साक्षात्कारातून हे शब्द निघाले आणि हे शब्द वाया जाणार नाही. पण काहीतरी काही गोष्टी लिहून ठेवल्या असतील. 7 कोटी रामायण लिहिलं नाही, ते कैकेयीच्या मुखातून निघलं, ते लिहून ठेवलं. खरंच राम पोटात होता हे खरंच आहे. रामाच्या आधी लिहिलं पण 7 कोटी रामायण लिहिलं नाही. 5-7 गोष्टी लिहिल्या असतील जे रामाला, जे अर्जुनाला कृष्णानं उपदेश केला, ईश्वर रूप दाखवलं म्हणजे त्याचा आत्मा त्याला दाखवला. आता पाय म्हणा तुझे मामे काके कोण ते वयात आहे. तुम्हाला यादी द्या फुलाजी बाबा सांगायला हे होय. त्याला मोह पडला होता आणि आपण मी मोहामध्ये गुंतलेला हो. मीच आहो, दुसरं कोणी नाही. मीच आहो, इथं आपण मायामध्ये हो. तर त्यावेळेला त्यात अपमान होते म्हणून कृष्णानं काय केलं, असा हात केला. आता फोटो आहे की तेव्हा असा हात केला आणि पाहायला म्हणला हे तुझे मामे कुठे काके कोण आत आणि कोण मरते कोण वाचते असा पाहिला. आता हाता आणि पान सापडला. हीच शक्ती. त्याला मोह दूर झाला. म्हणला हे आधी मरणार काके मरणार पण जो आपला अमर आहे तो मरत नाही. त्याची वेळा करू ह्याचे तोच ईश्वर आहे लक्षात ठेवा. आत्माला मरण नाही, त्या शरीराला मरण नाही. तुकाराम बाबा म्हणला माझे मरणच मरून गेले. काय ते रूप दाखवलं ते आपल्यामध्ये दशरथ हे माणूस होता. अर्जुन कृष्णाने माणूसच होता आणि मी सूर्याला मंत्र दिलो, आदर्शला मंत्र देऊन अर्जुनाला सांगत होता. काय रे म्हणला तू निवण्याचं नातं 12 वर्षांतून मोठा असं म्हणला आणि लहान आणि तू मला सूर्याला मंत्र दिला आदर्शला. कारण त्याने काय सांगला अर्जुना हे तुला ज्ञान नाही, तू आवडता माझा मित्र आहे आणि तुझ्या हाताने कामाला करायचे म्हणून मी तुला एक सांगतो. मला खरं काय ते ज्ञान युद्धाच्या वेळेला रणांगणामध्ये त्याने का आता बेकार होते त्यानं माया नाहीशी करण्यासाठी हा हात वर केला. कर्पाकटक्षेने आलेले आपल्या पदी बसविले भक्ता दिले वरदान. हे परंपरापासून जे चालत राहिलं हे मला दिलेलं आहे. मी देऊ शकत नाही, तुम्ही घेत नाही, द्या लोक नाही, घ्या लोक नाही. पण हाय गंमत, हाय गंमत पण नाही जमत.
दाखवताय का आहे खरे पण जाऊ कशी. राधिकेची चेष्टा करणाऱ्या पुसाल्या बायाला तुम्ही काऊन लढता म्हणा. पुसायला आहे खरे पण जाऊ कशी. असं आहे. सुख म्हणजे काय. काही सुख म्हणजे अज्ञानातून मुक्त होणे. गर्व अभिमान करून आपल्या खेड्यापाड्याच्या लोकांना निंदा करायची लई सवय आहे. निंदेसारखं पाप नाही. दिशेला मारा दृष्टी टाकणं तसं पाप नाही. असं समजू नका की आम्ही बकरे कोंबडे सोडले आता झालं आमचं काम. नाही होत. गर्व अभिमान कपट कल्पना निंदा गोपन याच्यातून मुक्त होणार नाही. तोपर्यंत किती माळी घाला, पाच पाच करा, तीर्थ करा, व्रत करा, तुळशीला किती पाणी घाला, काही होणार नाही. मला विश्वास आहे. कामकडं बकरा मारा धरा रुक्माईच्या वरा. आम्ही सोडून दिलं होतं कृष्ण. तुकाराम बाबा मला मारा म्हणे. काम कृत बकरा मारा धरा रुक्माईच्या वरा. म्हणजे आत्मा हे दोन जर बाजूला झाले. मन बुद्धीचे प्रधान मनामा घेणार आहे. मन बुद्धी हे पाच कर्मेंद्रिय, हे पाच ज्ञानेंद्रिय, दया क्षमा शांती आनंद. ऋषीमुनी ह्या कर्मकांडामध्ये आपण ईश्वर स्वतःच्या स्वरूपाला पुढे म्हणजे आधे पदे गेले. वाऱ्या करता आधे पदे गेले पण स्वतःची ओळख झाली नाही. आपण पाहावे आपणाशी हे मार्ग आहे. तो का म्हणे एकच चित्र करून राहिलो निवंत. हे ध्यान मनाला बोलून हरिपाठामध्ये समदमावली हरिदारा एकनाथ महाराज बोलला. हरिपाठात समदमावली सम म्हणजे विश्वास नाभीशी उभा करायचा आणि दमानं सोडायचा. समदमावली हरिधारा कोण कोण धरीन जीव देही भाव हाच. तुझा मंत्र म्हणजे काय. श्वास श्वास रेचक कुंभक. कुंभक म्हणजे नाभीशी उभा करा. रेचक म्हणजे बाहेर सोडून द्या. कोण्या दुकानातून आणायचे याला असं सहजच मांडी घालून बसा. हे बटन काय इकत आणायचे का अशी टोवळे मोडायसाठी. हे डोळे बंद करायला बटन आणायचे का काही पैसे खर्च लागायला का. आणि फुकाचा श्वास उश्वास हे त्याच त्याला वाहत आहे. आत्मालाच वाहायचे त्याचं त्याला सगळं सामायन करून ठेवलंय. फक्त खटपटे आपणाला बसायची. कविदास मला हम बैठे आराम नाम जपता हमारा राम. आत्मा राम हे राम राम म्हणा बाहेर झालं. आणि सो हम घेणं आणि सोडणं. खाली जाताना विश्वास सो होते आणि बाहेर जाताना हम. तुम्ही कोण जपणे वाले. आम्ही जपायलो मंत्र काय जपता नाही. हे झालं असं. हे जर त्यानं काम करायला त्यालाच ओळखायचंय. 9 महिने बंदाचं शिक्षण वैष्णव केल्याचं कृपा केली महाराज केली वगळी करते. कोणा केली बाळा दुधाची उत्पत्ती वाढे शेपती सगळी माईच्या गर्भामध्ये आपलं होतो. संगत दूध आणि गर्भ वाढवला तो कोण होता तिथे. त्या आईमध्ये बी आत्मा ईश्वरच होता. आणि त्याच्यापासून दुसरा झाला त्या आईच्या आत्मानं दूध तयार केलं तिच्या शरीरामध्ये. त्याला माहित होतं की बाहेर आल्यावर याला पाहिले कोणता देव होता कोणता गुरु होता तिथे आपल्याला. आदिवाशाला मास इतकाला खाल्लं जळून गेले एका रात्रामध्ये. हा का प्राणी जळाला नाही त्याचा शोध करा. ते जर जिंकलं प्रल्हाद फेकून दिला अग्नीमध्ये म्हणतात जनामिराचे जेव्हा हे केले याच मंत्रावर केले या आत्मावरच केले ना. बाकी देव दुसरा कोणताही नाही. आत्माच ईश्वर आहे. तुम्ही अद्वैत ग्रंथ वाचले आणि ऐकायले वर्णन करायला लागलो आपण. त्या माध्यमातून माझं वर्णन आहे. कोणता देव होता तिच्या गटारांनी वाचायला. मुक्ताबाईनं ज्ञानेश्वरांना पाठीवर मांडे शेतली आज्ञा काय तुमच्यामध्ये आहे. मुक्ताबाईला कांदे शेकायला लावले ज्ञानेश्वरानं. 5 तत्वाचं आहे पंचतत्वाचं शरीर आहे. आणि आईच्या गर्भामध्ये मी त्यानंच वाचवलं आपल्याला. इथून इथोर आलो आणि एवढा आपला पसारा झाला तरी आपण त्याला अनेक पत्ता लागला नाही. ईश्वर ईश्वर करत शिंगा लागलो. तुझा देव तुझ्यापाशी तरी जागा चुकला अशी मला अनुभव आला. आणि तुम्हाला आता कळा लागलं. पण लेकरं बाळा देखील तुम्ही ध्यानाला बसवा. काही मोठी गोष्ट नाही.
त्या तुकारामचा एक जावाई आहे, जत्रेला गेलो आम्ही. ज्याला असं माहित नाही एक वारीक होता, करत होता, ते आम्हाला पाहिलं होतं. हे तुकाराम मी जत्रेला गेलो त्याला पवायचा. अरे तुकाराम, त्याला त्याचा वारीक होता रे, ते असा पाण्यावर झोपत होता, असा बसत होता. एकूण एकाला खालून पाठ हात लावायचा, त्या पाण्यावर उघडं पडायला लावायचं, नाही जरा जरा बुडून जायचं. हे 2 दिवस गेलो तर पहा, 2 दिवस त्याला घरी येऊन अभ्यास करत राहिला. आता पाण्यावर झोपायला, जर समाधी साधली त्याला, मंत्र नाही तंत्र नाही. आता माणूस आहे याच निजामाबाद मध्ये, आता पाण्यावर झोपायला लागला. आम्ही फोटो काढून घेतले त्याचे. तर एवढे पण 7 तत्व आहे. हे पाण्याला सहन करू शकते, अग्नीला सहन करू शकते. हे आपल्या माणसामध्ये प्रत्येकामध्ये. आणि साधू संतांना तेच पण या ध्यान मार्गातून भेटले. तुमचे काही काम व्हायला लागले, मी सांगायलो काही बाबा असं असं झालं, तसं तसं झालं, जे म्हणायला लागले हे सत्य. आपण आता 21वीत आपण करायला लागलो. मी महापापी 30 वर्षामध्ये मला साध्य झालं. तर एवढं जगामध्ये मला वाटलं, जर बालबर्माचे असले, ज्ञानेश्वरासारखं, शंकराचार्यासारख्या असे लेकरांना पाया बसू द्या, काय मोठी गोष्ट आहे. पहिले ऋषीमुनी नुसते असे हात करून लेकरे पेटवत होते. आपल्या भारताची संस्कृती आहे. माणूस मामुली नाही, या माणसासारखा प्राणी श्रेष्ठ त्या ईश्वराचा अवतार आहे. काल मला जलमध्ये नेलं पर्यटन करायसाठी, जल त्या लोकांना. तिथं आम्ही बोललो, एकूण एकाला पाहिलं, सगळं पर्यटन केलं. आणि साहेबाला म्हणून, साहेब एक मला डाऊट आहे म्हणून. देवाचा पत्ता माणसानं लावला, कोणी पूजा करत असेल, कोणी मूर्तीची करत असेल, कोणी काही, पण लहान मोठ्याला आपल्या भारतामध्ये ईश्वर आहे. आणि काहीतरी पाठीमागे या ईश्वराच्या शक्ती आहे म्हणजे कळालं. आणि मानात आणलं म्हणून देवाला, पण मला माणसाचा अंदाज लागला नाही म्हणून. हा माणूस एवढा आहे आणि कुठवर गेलेला आहे हे मला पत्ता नाही. आणि एकदम असा केला, असा केला, पुन्हा त्यानं उत्तर दिला नाही. तर सांगा, आपण खेड्याची माणसं कुंडी असून बैलाचे येसन वळायची विसरत चाले तुम्ही? बैलाचे येसन वळता येईल तुम्हाला, मुचके करायला तुम्हाला, एक डवलं मोडलं तर हे करायला. आणि तुमच्या भारताची कला आम्ही देव करायलो, भंडारे करायलो, पुन्हापाठ करायला. अमेरिकेचं लोक काहीच करत नाही, पण विज्ञान कुठे गेला? हे भारताचं विमान कॅटरीवर तयार केलं ब्रिटिशनं. आणि आपल्या याचं होतं म्हणे युवाईन. आम्ही त्या देवाची पूजा करायला बसलो आणि त्याला हवाई जहाज बनवून फायदा उचलला. आकाशवाणी धरती कंसाला आपल्या भारतातली. आम्ही ते ग्रंथ वाचत बसलो, पूजा करत बसलो, आणि हे पाठकरांचं टिकून आलं. हे आकाशवाणी हॅलो, आकाशवाणी हॅलो, हे कंसाला झालेले आपले आकाशवाणी झाली होती. आपल्या आकाशवाणी झाली होती. हे आज आलेलं आहे. इतकं माणूस गेलं. आणि पुष्प विमान होतं, ते विमान करून समजा 200-300 माणसं घेऊन चालले. आणि आम्ही भारताचे लोक, जे खरं होतं, बैलाला येसण घालता येईन, मोहरका करता येईन, चढाट नाही वळता येईन आपणाला. काय जिंदगी भारताची. आणि देव सगळं करते म्हणे, देव काहीच करत नाही, या माणसाला करावं लागते. देव जसा ना तसाच आहे, तो पाहत राहते. जसे करावे कर्म तसे फळ देतो ईश्वर. देव काहीच करत, तुम्ही जे करसाल तुमच्या हातामध्ये. जैसे करावे कर्म तसे फळ देतो ईश्वर. काहीच नाही. देव देव म्हणत बसू नका, कर्म करा. तुकडीने माशी फुटलंय. दैव दैव म्हणून का रणशी जाळीने गुन्हा पुले. दैव दैव म्हणून का रणशी जाळीने गुन्हा पुले. एक शब्द आहे. माझ्या घरामध्ये होता परिसर, एका तासात बसलो. ते काय लिहिलं असं म्हणलं असं, तर याचा मतलब काय व्हायला मला असं दिसायलं. दैव दैव म्हणजे काय, गावात राहत, बायको जाते मजुरीला 2-3 दिवस, याला माहित असते गावात राहते रिकामा.
आणि 2 दिवसाची मजुरी घेऊन जाते एका खेड्याला, दारू पिते, तिकडे झगडा करते आणि येऊन पंचायत बसेल, बायको जाते संध्याकाळी मजुरी मागायचं, 2 रोजाची मजुरी या बायकोनं कालीच मिळली होती. ऐकलं, इकडं बायको नाराज झाली, लेकरवाळा उपाशी मेले, दारू मजुरी घेऊन गेला, दारू पिला, रट्टे खाल्ले, सकाळ पंचायत बसली. एक नाव आणि दोस्त येते, काय झाले माणसा, अरे आपली गरिबी असं खाऊन केले दैवात असं सांगा. ही गोष्ट प्रत्येक एकदा चुकी झाली माणसाची, पुन्हा चुकी करू नका, लक्षात ठेवा तुम्ही. ते असं पुष्कळ व्हायला लागले, दारू पियाचं बापाची शेती इकून टाकायची आणि मग सगळं संपलं. कोणीतरी एखादा ते काय म्हणजे म्हणता बापाची संपत नाही, दैवात असं दैवात त्या तुकडीने हे लिहिलेलं आहे. इतका शब्द आहे गड्याला बाईच्या लागे घ्या दोघा, एकच शब्द आहे. चुकी होते पण आज केली उद्या करू नका. हे गावामध्ये शिक्षण द्या, तुम्ही लेकरा बाळाला शिक्षण द्या, उभे रडत बसू नका. दैव दैव म्हणून का रडशी जाळीले गुरा पुढे, हे शब्द आज हाल आपल्या लोकांच्या लक्षात. दैव 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 हाताने करायचं, पायाने करायचं आणि वेळ आली की समोर ठेवायचं. जीबीनं बोलून भांडण करायचं, दात पाडून घ्यायचे आणि सकाळी समोर ठेवायचं. हे जीभ आवडलेलं बरं होत नव्हतं का. कोठवट कपाळाला हात ठेवत बसता, हाड चोरा करून घेता, बर्बादी करून घेता तुम्ही. एकच दैव, दैव 4 आणे 12 आणे स्वतःच्या चुकीमुळे आपलं दुःख भोगायला लागलो भारतामध्ये. आणि कशामुळे झालं, आत्मज्ञान विसरलो. आत्मज्ञान, मी कोण आहो, कुठं होतो, कशाला आलो, करायचं काय आणि सुख आहे कुठे, बाहेर नाही. तुमच्या हातात सुख आहे, दुःख तुमच्या हातात आहे. जिथं सुख आहे तिथं देव आहे, देव आहे तिथं दुःख आहे. कुठे कोणी दुसरं करणार नाही, फक्त संतापाशी जा, सत्संग करा असं जे सांगले तुम्ही वागा, निश्चित सुख प्राप्ती होते. दैव दवे म्हणत बसू नका. हे वावरात जाऊन नाही पेरलं, 4 एकर जमीन आहे तर बैल घ्यायचा नाही, माल होते का. आज दैव देवाने घरी बसले असते, इथं ऐकू येत होतं का तुम्हाला. मग अशी आम्ही प्रत्येक ठिकाणी या दैवाच्या भरोशावर, दैव आहे हे मला माहित आहे, 4 आणे दैव आहे, पण 12 आणे दुःखामध्ये काही काला तर दैव दैव म्हणत त्याच्या जायजातीची बर्बाद व्हावी तरी त्याचं दैवत आहे. आणि ज्या दिवशी लयच काही जमानं गेलं का तर निघाले नाही करून फाशी, त्या दिवशी दैव म्हणतात बघ. अशी हाल आपल्या जगाची, लक्षात ठेवा. देवायचं काहीच नाही, तुमच्या हातामध्ये पाप करा पुण्य करा, तुमच्या हातात आहे. देव काय बदल आहे त्यामध्ये, हा माणूस आवडी. माणूस तुमच्यासारखा मला का देव बनवलं, मी बी इथला तो या सीटावरला तुमच्या. आदिवासी माहित आहे कसे राहतात ते सगळ्याला माहित आहे. ते आंध मध्ये खेकडे खाऊ लावलं जगणारे ते, पण तोच माणूस जो तसा नीट माणूस, खालचा माणूस, हे नामा ताकद आहे का नाही. बोल तसे जना देखो ना डोळा म्हणून एक डोळा येत असे, असे संतान परंपरा संत सांगत आले. हा मानव सेवा हीच माधव सेवा, मानव सेवा नाही. अनुच्या मंदिरात घंटे हलवत बसणार काही नाही, काही भेटणार नाही तुम्हाला. पुणे माणसाचा तुम्ही शौक बना, सत्संग करा, संतापाशी जा. वडील माणसाचे तुम्ही विचार आहे का कधी दुःख होणार नाही. ही मावली आहे, त्या बाहेर समाजाला लेकराला उद्या माईला शिकवायला की बाई जोपर्यंत लग्न करायचं नाही तोपर्यंत माझी आहेस, तोपर्यंत माझी आहेस. आज सासू सासरे एकदा लग्न झाले तो आमची माया सोडून दे आणि सासू आहे ती माय कर आणि सासरा आहे त्याला पित्या समज आणि बेल भाई भाऊ करून दे. माझ्या आमच्या कुटुंबाची व्यवस्था करू नको, तू काळजी करू नको माय. असं तुम्ही लेकीला शिकवसाल त्याची त्या घरची लक्ष्मी होणार आहे, लक्षात ठेवा. नाही तर आपलं बोलणं गदर सडकी गदडी नकटी उष्टी हा जर आपल्या लेकरापर्यंत बोलत असाल तुम्ही, याच्यानं आपला समाज मातीमध्ये गेला. आप शब्द काढणं त्याच्यासारखं पाप नाही. शब्दानं मन दुखते, कापणं तर जाऊ द्या, पण शब्दानं मन दुखते. मन दुखवणं हे विशेष पाप.
बेकार हा शब्द वापरणं विषासारखं आहे, विषासारखं. आणि आपल्याला भोगा लागतं. माझं मन दुखलं, तुमचं मन दुखलं. मन दुखवणं हेच पाप. कारण ईश्वराचा अवतार आहे. ईश्वराचा अवतार म्हणजे आपल्याला मान दिलाय संतानं. एवढी पत्करा. माझा देव आहे मला कळालं, तुमच्यामध्ये बी देव आहे, काहीच कमी नाही. पण हे शिकण्यासाठी, बोध घेण्यासाठी ग्रंथ घ्या आणि संतांच्या वचनावर चाला. जना मीरा तुमच्यासारख्या होत्या, अनुष्या तुमच्यासारखी बाईट होती, संसारातून मुक्त झाल्या. किती वेळा जन्मावा, किती भोगावा फजिती. वासनेच्या संगे जन्म घेणं लागे, तेची झाली अंगाहरी रूप. एका लेकरासाठी जर मच्छर आपल्या एका लेकरासाठी जर आपली आशा राहील, लेकरू आलं नाही, मी पोरगी आली नाही, मी पोरगी आली नाही, असे म्हणून जीव जर गेला तर एका लेकरा पोरीसाठी पुन्हा मानव जन्म घेणं, पुन्हा लग्न करणं आणि पुन्हा एकच पोरगी होईल, दुसरी होणार नाही. या विसरून राहिलेली हे साधू संतांच्या गोष्टी आहेत बरं. त्याच्यासाठी गुरुचं नाम घ्या मारताना. आले तर येऊ द्या, गेले तर जाऊ द्या. पण तेवढा पुन्हा हे पाटा खावा लागेल पायाला. किती जन्माचा, किती वेळा जन्मावा, किती भोगावा फजिती. पोटपर्यंत गोड होत राहता तुम्ही. जना मीराच्या अनुसारचे दाखले घ्या. संसारामध्ये राहून त्यानं या शरीराला फेकून दिलं आणि अमर कथा करून बसल्या. तशी तुमच्यामध्ये ताकद आहे. तुमच्यामध्ये कोटी ऋषीमुनी जन्मले, तुमच्या हातामध्ये सगळं आहे. बाप आहे पण माईच्या हातामध्ये जास्त आहे. खरी लेकराची जिंदगी तुमच्या रक्तामध्ये आहे. तुम्ही जसं रक्त करसाल, शुद्ध विजेच्या पोटी खरे रसाळ गोरे दोन. हे लक्षात ठेवा. आपली खंडान शुद्धी करायचं असेल, बाकी पूजन पाठानं कुठे नाही. संतांच्या उपदेशावरूनच तुमचे कुळ सुद्धा होईल, देश सुद्धा होईल, घर सुद्धा होईल. बाकी कुठेही दुसरा मार्ग नाही. आता साहेबांना सांगलं की राजे झाले होतील तरी पण नाही, संतांशिवाय मार्ग नाही आणि आध्यात्मिक ज्ञानाशिवाय मार्ग नाही. तुम्हाला बोध होणार नाही. म्हणजे जे जे दुःखाकडे देही त्याचे सर्व भूते पाहिजे. की मला माईवर शिव दिली तुम्ही तर कशी मला लागते, हे शब्द वापरू नका. एवढी चुकी आहे. चुकीपुरतं बोला तुम्ही. हे इतकशा चुकी मला आपल्या ऐकून एका लागता. गलीत गलीत बोलतो आणि हनुमान देखील करतो. त्या महिला मंडळाचा तर बोल्यात घातलेला आपलं. मी नवरा की कोणी नसल, तू बोलायचीच नाही. इतकशी जर गलती झाली तिची खानदान सडकवर ठेवतो देऊन. हे लक्षात ठेवा. तिला आत्मा नाही, ते जाणायचं आपल्याला. आपल्याला कसा त्रास होते आणि आपली खानदान तिनं जर जराशी उलटी मला उलटी बोलती का म्हणते. आता काय कर ना, विलाज आहे पण धर्म नाही. मुलीम काढा पाहू नाही शहाणं थोडं. चुकी ठेवायची तुकाराम महाराज मला. चुकी होऊ देऊ नका. गावामध्ये चुकी, घरामध्ये चुकी झाली तर आपल्या गावामध्ये उणीव भरून काढायलाच पाहिजे. दारूचं जास्त व्यसन गावात झालं तर पाटील सरपंचानं याच्यावर मात केलीच पाहिजे. तशी तर आई वडिलांना मात करणं फार चांगलं आहे. आज मी मुक्त झालो त्याच्यातून, थोडं दारू मासातून. आज माझे लेकरं संतासंग बसायला लागले. सगळ्या वो नहीं तकत है तो बोलाओ, नहीं तो तकत आएगा. बोल दिया बाबा उठ गए तो खुद लेके आने वाले हैं. बाबा का है कुछ भी कोई भी नहीं. बाबा बुलाएंगे. राम राम पकड़ी मैं जो कोरा लेगा बर्गी पड़ गए. उद्याच आहे का? नको म्हणाल सर. थोडीशी आहे का बाबा ब्रांच
ఏ చుక్యా सब बिटाने के पहले कैसे बुलाते हैं सर हाली बेरू आविष्कार किया ये రెండో ఒకసారి చెప్తాను నాది అంట अशीद कुंकू आणलं का कुंकू आम्हाला एक 5 लिटर डीझेल आहे कसे ना जनरेटर तू बरा किलो तो चलता मंगा ले ए तू बरा तू बॅन कैसे దయచేసి భావికులందరికీ మనవి ఈరోజు ఈ కార్యక్రమం అతి త్వరలో ఆరంభించబోతున్నాము. దయచేసి ఎక్కడ ఉన్నా తొందరగా దయచేసి భావికులందరూ తొందరగా రండి. तू हिंदी पढ़ने से तेलुगु चाहे हिंदी पढ़ने मराठी में ओम शांति 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 शांति। आप आपकी जगह पर बैठिए और आज के होने वाले कार्यक्रम कुछ ग्रंथस्थ किया है और आज तक बाबा जी के जितने भी ऑडियो वीडियो कैसेट शूटिंग किया गया था उस कैसेट को अनेक बहुत आगे चलकर आने वाली पीढ़ियों को उपयोग में आने वाले कार्यों को रात दिन मेहनत करके हमारे भुट्टिया बीबी सिंह जी ने कंप्यूटराइज करके वैसे कैसेट का भी आविष्करण का कार्यक्रम रखा गया है। कृपया इस कैसेट का आविष्करण हमारे आज मेरा गोविंद नायक जी करेंगे और सारे कैसेटों का दोनों ले महान संत लीला अवतार कृपया कोणी येऊ नका दर्शनाला तिकडेच बसा मागं बसा पुढे. अरे इथे कार्यक्रम काय चालू आहे तुम्ही दर्शनात तिकडे बसता का అక్కడ కూర్చోండి దయచేసి ఇక్కడ రాకండి. ఈరోజు ఈ కార్యక్రమాన్ని ఉద్దేశించి శ్రీ రాఠోడ్ రమేష్ గారు సభను ఉద్దేశించి ఆధ్యాత్మిక విషయాలు మాట్లాడతారని వారికి నేను సభాముఖంగా కోరుకుంటున్నాను.
तब एक ही बताते, वो है आत्मीय चिंतन। हम आज दूर प्रांत से आके बाबा जी का दर्शन लेते, लेकिन जाने के बाद लक्ष्य भूल जाते हैं। इसलिए बाबा जी का संदेश अपने साथ हमेशा है, आत्मीय चिंतन करो। आत्मीय चिंतन का मतलब पहले हमारे बहन जी जितने भी हैं, वो सबसे बड़ी शक्ति जो जन्म देते हैं और उसको संस्कार देते हुए उसका भलाई और जीवन का लक्ष्य पूरा करने के लिए पहला कोई प्रयास करता है तो आत्म शांति पाए, घर में सुख शांति पाए। ये अपन सब लोगों ने इसी तरह जो आदमी जो अपना बाजू का भाई हो, अपने गांव वाला हो, हाँ, जो इस दरबार में और इस मार्ग में नहीं आता, वो आज भी बेचैन रहता, बेचैन है, कार्य में बरकत नहीं है, वो भटकता फिरता जिंदगी दिना बिताते जा रहा है। तो हम जो जीवन में सबसे पहले जो पाना है वो बाबा जी से पाए हैं। हाँ, अपने साथियों को इस मार्ग में लाने के लिए प्रयास करना है। आध्यात्मिक मार्ग हमने बाबा जी अभी बताया, हर रोज बताते रहते हैं। शिवरात्रि का आज त्योहार है। शिवरात्रि के त्योहार के दिन हम साथ अपना सर झुका के, हे भगवान हमें आशीर्वाद दे, हे भगवान हमें अच्छे मार्ग जाने के लिए सही रास्ता बताए, यही मांगते। मतलब क्या हुआ, 78% हमें केशव है। अगर ये दोनों घुटनों नहीं आए तो ये पूरा काम होने वाला नहीं था। अगर वो दोनों घुटनों आ गए, उनके पीछे बाबा भी आ गए। अगर बाबा आ गए तो हम भी वहाँ ही रह गए। अगर हम वहाँ नहीं, बाबा वहाँ नहीं है तो हम भी वहाँ नहीं रहते थे और ये पूरा सीढ़ियाँ का काम नहीं होते थे। तो इसका पीछे पूरे 3 आदमी है, तुकाराम, वामन और केशव। तुकाराम वीडियो नहीं निकाले तो मैं भी नहीं कर सकता था पूरे। तो जितना भी करे सो है पूरे बाबा के ज्ञान है। तो इसमें पहले क्या करें बोले तो ये पहले एक सीडी, ये कैसेट टू सीडी बनाने बोले तो 3 तास की 4 तास लगता है कैसेट। तो ये पूरे बैठ के पहले पूरे सीडी करे सो, एक सीडी का पूरे पहले कैसेट बनाए सो, इसमें पूरे संभाल के रखे। और ये 2 नमूने के पहले रखे सो अपन, ये कैसेट और सीडी। अगर सीडी कैसेट में खराब हो गए तो सीडी रहती, क्या सीडी में खराब हो गए तो कैसेट में रहता। तो ये 1000 करोड़ों साल तक रहने का बाबा का ज्ञान है, धन है। ये खराब नहीं होना बोल के ये नमूने में करे सो पहले। और बाद में फिर दिमाग में आ गया कि ये भी खराब होते क्या, कि फिर ये भी खराब हो गया। तो भाई इतना बाबा का ये 18 ईयर से 15 ईयर से बाबा का जितना भी ये प्रवचन करे सो ये पूरे चले गए। तो फिर बाद में ये नहीं मिलते। ये आदि अनादि से आ रहे सो ज्ञान है पूरे। ये अभी भी बाबा पूरे बोले सो अपने के पूरे। अगर ये चले गए तो बाद में बोलने वाले तो कोई भी पता नहीं हमें। तो इस वास्ते क्या करें, बाद में 5000 1000 GB का ये मेमोरी कार्ड है। ये जितना भी दिख रहा है पूरा इसमें है। ये एक चले गए तो पूरे चले जाते। तो इसमें भी करके रखे कि हजारों साल तक इसमें खराब नहीं होना बोल के। और आगे चल के क्या क्या करने के है मेरे को तो पता नहीं है। मैं तो नहीं करा है, वो बाबा क्या करा है कि मेरे को भी पता नहीं है। बाबा पूरे मेरे को सिखाए सो है पूरे, वो जब से शुरू है। इतने से ज़्यादा मैं कुछ नहीं बोल सकता। నేను భావిస్తున్నా ఇటువంటి శుభదినము మనకు ఒక గురువు దొరకడం నిజంగా అదృష్టము. మీరంతా కూడా ఎంతో భక్తితో ఒక భక్తులు రావడానికి ఇక్కడికి రావడం చాలా మీ అదృష్టము. రమేష్ రాఠోడ్ గారు గౌరవనీయులు, ఉత్సాహవంతుడు, యువకుడు. అదేవిధంగా కేశవ్ గారు, తుకారాం గారు, అందరికీ నా రామ్ నమస్కారాలు. ఒక విషయం మీకు చెప్తాను. ఆత్మకథ
ఎంతో ఇవన్నీ చాలా మంచి శుభ పరిణామము. మనందరికీ ఎప్పటికప్పుడు చదువుకోవడానికి అవకాశం కలిగింది. రమేష్ రాఠోడ్ గారు బాబా గురించి, భక్తుల గురించి ఏ విధంగా ఆచరణలో ఉండాలి, ఏ విధంగా మీరు భక్తులై, మేము ఎంతో మంది బాబాలను చూస్తాం ప్రపంచమంతా ఊర్లో పోయినప్పుడు. అసలు వాళ్ళని దర్శనం చేసుకోవడానికే మనకు భాగ్యం కుదరదు. ఎక్కడనో స్టార్ హోటళ్ళలో ఎక్కడనో హాయిగా సుఖ సంతోషాలతోని వాళ్ళు కానీ వాళ్ళ ఫ్యామిలీ పిల్లలు కానీ అందరూ వాళ్ళ భక్తులు కూడా వాళ్ళ ఎంబడి ఉండే తుకారాం లాంటి భక్తులు కూడా మంచిగా 5 స్టార్ హోటల్లో కాళ్ళ మీద కాలేసుకుని ఏసీ కార్లలో పోతారు. కానీ మనం ఇంత కష్టపడి మనం ఇది చూస్తున్నాం. విచిత్రకరమైంది. బాబా హైదరాబాద్ వస్తే ఒక్క బెడ్రూమ్ ఉన్న వాళ్ళ దగ్గర పోయి ఉంటాడు భక్తుల దగ్గర. కానీ 5 స్టార్ల హోటల్ అరేంజ్ చేసేవాళ్ళు మాలాంటి వాళ్ళు ఎంతోమంది ఉన్నారు. కానీ ఎప్పుడు భక్తులకు మార్గదర్శనం ఇచ్చుడే తప్ప అది ఇంకో వేరే మేము చూడలేదు. అందుకొరకే బాబా మార్గం ఆయన చూపించిన రూట్లో మేము పోతున్నాము. నేను 62 నుంచి హాస్టల్లో గవర్నమెంట్ ప్రేమాపిత ఆత్మాపిత శ్రీ 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 పరమహంస సద్గురు స్వాముల వారికి నా కోటి ప్రణామములు. అదే విధముగా మన జిల్లా ఎంపీ రాఠోడ్ రమేష్ గారికి కూడా నా ప్రత్యేక వందనములు. అదేవిధంగా మాజీ ఎమ్మెల్యే ఖానాపూర్ గోవింద్ నాయక్ గారు, అతనికి కూడా మా ధన్యవాదాలు. అదేవిధంగా ఇక్కడ వచ్చినటువంటి శ్రీ శ్రీ ప్రేమాపిత పురాజీ బాబా స్వాముల వారి యొక్క దివ్య జ్ఞాన చరిత్రను క్యాసెట్ రూపముగా, సీడీల రూపముగా అండ్ ఆడియో వీడియో దీని ద్వారా మన బీబీసీ గారు, ఊసక్క గారు వీళ్ళు ఇద్దరు తమ నుంచి మనం ఎందుకు వస్తున్నాము, దేనికోసం వస్తున్నాము. కొంతమంది బజార్కు వెళ్ళి కొన్ని సామాన్లు కొనుక్కోవాలనుకుంటారు. కానీ ఈయనను సందర్శించి సంతోషించాలి, అక్కడ ఒక దేవుడు ఉన్నాడు ఆయనను దర్శించాలి అనేటటువంటి తపన ఉంటుంది మనకు. కానీ అది కూడా కాదు. అయితే ముఖ్యముగా ప్రధానమైనటువంటి గొప్ప అంశం ఆత్మకథ. ఈరోజు శ్రీ శ్రీ ప్రేమాపిత పులాజీ స్వాముల వారు తన దివ్య కృపము చే నాకు ఇచ్చినటువంటి ఎంతో కొంత చిన్న జ్ఞానం, దానిని ఆత్మకథ రూపకముగా మీ ముందుకు ఒక ఆడియో క్యాసెట్ ద్వారా భజన రూపకంగా రాసి ఇప్పుడు మీ ముందుకు ఉంచడం జరిగింది. అయితే ఆత్మకథ యొక్క వివరణ ఇది ఎందుకు రాయబడినది, ఎందుకంటే మనిషి జీవితంలో సాధించినటువంటిది, ఎప్పుడు చూడనటువంటిది, తనలో ఉండి కూడా తాను తెలుసుకోకపోవటం వలననే ఆ ఆత్మకు ఒక పేరంటూ ఉన్నది. కానీ ఆత్మ ఎక్కడున్నది, దాని యొక్క స్వరూపం ఏమిటి అనేటటువంటి దాన్ని మనం తెలుసుకోవటానికే ఆ భజన రూపకంగా రాయబడింది. కానీ అది వినటానికి, వినసొంపుగా సంతోషించడానికి అంత మాత్రము కాదు. అందులో ఉన్నటువంటి ధ్యాన భంగిమాల యొక్క ధ్యానం ఏ విధంగా చేయాలి, ఆత్మను ఏ విధంగా మనం దర్శించాలి అనేటటువంటి రహస్యాన్ని రాయబడినది. అందుకే మనమంతా దాన్ని విని అందులో ఉన్నటువంటి మర్మయోగాన్ని తెలుసుకొని ధ్యానం ఎలా చేయాలి, సద్గురువులు ఎలా ఉంటారు, సద్గురువుని యొక్క మర్మం ఏమిటి, ఆయనను ఎలా దర్శించాలి, అతని యొక్క తత్వం ఏమిటి, ఆయన ఒకవేళ మనం గాఢంగా గట్టిగా చాలా విశ్వాసంతో ధ్యానం చేస్తున్నట్లయితే మనకు గురువు తన నుండి శక్తిని మనలో ఏ విధంగా ప్రసారం చేస్తాడు, మనం నిద్రలో ఉన్నటువంటి నిద్రావస్థ నుండి మనకు ఒక విధమైనటువంటి ప్రకాశవంతమైనటువంటి నిర్గుణ తత్వానికి ఎలా మనల్ని చేరుస్తాడు అనేటటువంటి ఆ క్యాసెట్లో వ్రాయబడి ఉన్నాయి. అందుకే మనమంతా తెలుసుకొని ఆ క్యాసెట్లో ఏమైనా ఇంకా డౌట్స్ ఉంటే దాంట్లో
అడిగి మళ్ళీ తెలుసుకోవాలని, అదే విధముగా ఇప్పుడు ఈరోజు మనం శివరాత్రి జరుపుకుంటున్నాం. శివరాత్రి ఎందుకు? శివ అని రాత్రి, శివుని పేరు మొదటిలో ఉన్నది, దాని తర్వాత రాత్రి అని ఇంకో పదం ఉన్నది. అయితే శివరాత్రి ఎందుకు అనాలి, దానిని ఎందుకు జరుపుకోవాలి? శివము అంటే పరమాత్మ, పరమేశ్వరుడు, భగవంతుడు, నిరాకారుడు, అక్షరం, విద్య, సరస్వతి, జ్ఞానం, జ్ఞానదాత్రి అనే తత్వం శివం అంటే. అయితే రాత్రి అనగా రాత్రి, చీకటి, నరకం, అజ్ఞానం అని అర్థం. అయితే ఈ శివతత్వం మనకు రాత్రి నుండి, అజ్ఞానం నుండి, ఆ చీకటి నుండి, ఆ నరకం నుండి ఎలా తొలగిస్తుంది? అయితే ఆ శివం అనే తత్వం ఇప్పుడు ఉన్నదా? కానీ అది ఇప్పుడు ఉన్నదా? మన ముందర ఉన్నదా? మనం దాన్ని పూజిస్తున్నామా? దాని యొక్క పూజ ఏమిటి? పూజ విధానం ఏమిటి అనేటటువంటి రహస్యాన్ని ఒకవేళ తెలుసుకున్నట్లయితే శివం అంటే ఆత్మ, పరమేశ్వరుడు. అయితే ఆ శివం నుండి మనం అమ్మ కొంచెం కూర్చోవాలి, ఇది మీరు వినాలమ్మా, వింటేనే వినాలి. శివుడు అక్కడనే ఉన్నాడు, నరకం అక్కడనే దగ్గరలోనే ఉన్నది. అయితే దాన్ని ఎవరు తొలగించగలరు? ఇప్పుడు శివుడు ఉన్నాడా? దీన్ని చరిత్రాత్మకంగా పురాణాలలో, ఇతిహాసాలలో దీనిని కలియుగం అని అంటారు. అయితే ఈ కలియుగంలో శివుడు ఉన్నాడా? శివం ఉన్నాడా? అయితే మన కంటికి కనిపించలేడు కదా, కనిపిస్తలేడు కదా. అయితే ఎంత దూరంలో ఉన్నాడు? ఒకవేళ ఆయన లేకపోతే మనం ఈ శివరాత్రి ఎందుకు జరుపుకోవాలి? శివం ఎందుకు జరుపుకోవాలి? ఈ రాత్రి ఎందుకు జరుపుకోవాలి? అయితే శివం కూడా ఉన్నాడు, రాత్రి కూడా ఉన్నది, ఇప్పుడు ఉన్నది, ఈ కాలంలో ఉన్నది, ఈ రోజు కూడా ఉన్నది, ఇప్పుడు కూడా మనలో ఉన్నది. ఇప్పుడు దర్శనం చేస్తున్నారు కాదు, వాళ్ళు శివం గురించి వింటలేరు, రాత్రి గురించి వింటున్నారు. తెలుసా? ఎందుకంటే ఇక్కడ వచ్చి దర్శనం తీసుకోవటం, అది రాత్రి తెలుసుకుంటలేడు. ఇక్కడ ఏం చెప్తున్నారు, ఏం జరుగుతున్నది, దేని గురించి చెప్తున్నారు, దేని గురించి బోధిస్తున్నారు అనేటటువంటి తత్వాన్ని వాళ్ళు గ్రహిస్తలేరు. అదే రాత్రి. గ్రహించడం రాత్రి అంటే ఏమిటి? అజ్ఞానం, నరకం, పాపం, మహాఘోరం, ఘోరాతి ఘోరం, దానిని రాత్రి అన్నారు. ఆ రాత్రిని తొలగించడమే శివం అంటే. శంకరుడు పూర్వకాలంలో అతనికి ఒక పదవి, అతని ఒక బిరుదు, శివం అనే బిరుదు అది. అందుకే ఈరోజు కూడా ఆ పదవికి సంబంధించినటువంటి గురువులు ఉన్నారా? అలాంటి పెద్ద పెద్ద మహాత్ములు, ఓంకారేశ్వరులు, ఈశ్వర్తో సమానమైనటువంటి ఈరోజు ఉన్నారా? మనం తెలుసుకోవాలి. అది శివం. అయితే ఈరోజు ప్రేమాపిత శ్రీ శ్రీ స్వాముల వారు, పులాజీ బాబా గారు మన ముందు ఉన్నారు. మనకు ఏ విషయంలో సందేహం ఉన్నది, సంశయం ఉన్నది, తప్పకుండా మనం తెలుసుకోవాలి. దాని బాబా వారికి అడగాలి. ఇంత చిన్నగా మా ముందర ఉన్నారు, ఇంత మహాగురువులు తెలుసా? ఆ రోజు శివుడు ఉండేవాడు, శివం అనే ఒక మహాయోగి ఉండేవాడు, శంకరుడు ఉండేవాడు. కానీ ఈ రోజు కూడా ఆయన కూడా ఆ రోజు భక్తులలో ఉన్నటువంటి రాత్రి, అజ్ఞానం, నరకం, దానిని ఏ విధంగా తొలగించాడో ఈ రోజు కూడా ప్రత్యక్షంగా ఉన్నారు. కానీ మనం తెలుసుకుంటామా? తెలుసుకుంటలేము. మనం విచారిస్తున్నామా? విచారణ చేయటం లేదు. చింతిస్తున్నామా? చింతన చేయటం లేదు. దాని గురించి తెలుసుకోవటం లేదు. తెలుసా? మనం ఆరాటపడుతున్న భగవంతుడు నాకు కావాలి అనేటటువంటి మాలో ఆరాటం ఉన్నది, ఆశ ఉన్నది. కానీ దాన్ని తెలుసుకోవటానికి మాత్రం మనం ప్రయాసపడతలేము, వెనుకాడుతున్నాము. అందుకే ఆ శివాన్ని, ఆ రాత్రిని భస్మం చేయాలి. ఆ రాత్రిని అంటే అజ్ఞానాన్ని సంపూర్ణముగా తొలగించాలి. సంపూర్ణముగా తొలగించాలంటే ఏం చేయాలి? ఒకే ఒక మార్గం. యోగులు, మునులు, ఋషులు అనేక కాలాల నుంచి నేటి వరకు ఏదైతే ఏ మార్గాన్ని అయితే వాళ్ళు అనుసరించారో అదే మార్గాన్ని మనం కూడా అనుసరించాలి. ఆ మార్గమే తపస్సు, ఆ మార్గమే ధ్యానం, ఆ మార్గమే లయం, ఆ మార్గమే సాధనం. ఈరోజు శ్రీ శ్రీ పరమహంస స్వాముల వారు ఈరోజు ప్రత్యక్షంగా ఉన్నారు, తాను ధ్యానం చేశారు. ఈరోజు మనల్ని కూడా ధ్యానం చేసి చూడండి. మీలో ఉన్నటువంటి శివం, మీలో ఉన్నటువంటి ఆత్మతత్వం, మీలో ఉన్నటువంటి సూక్ష్మ శరీరాన్ని మీరు కనుగొనడానికి ఖచ్చితంగా ధ్యానం చేయండి, ధ్యానం చేయండి అని చెప్తున్నారు. కానీ మనం వింటున్నామా? తప్పకుండా వినాలి. ఈ రోజు నుంచి ప్రతి ఒక్క మనిషి తమ తమ బుద్ధులను, తమ తమ అలవాట్లను, తమ తమ చెడ్డ పనులను తప్పకుండా తొలగించిన నాడే
తొలగించినప్పుడే మనలో ఉన్నటువంటి రాత్రి అనేది తొలగిపోయినట్టు మనం భావించాలి. ఇది మాత్రం వాస్తవానికి సత్యం, ఇది మాత్రం నిజం. ఎందుకో తెలుసా, నేను ఇంతకు ముందు కూడా పైంట్ తొడిగేవాడిని. పైంటు ఒక మంచి జీన్ పైంట్ తొడిగి, ఒక షర్టు తొడిగి, ఒక టోపీ వేసుకొని నేను వచ్చేవాడిని. ఈ రోజు నేను ఈ ధోతి ఎందుకు తొడిగినానో తెలుసా? శ్రీ శ్రీ ప్రేమాపిత పులాజీ స్వాముల వారు ఇవన్నీ తొలగించుండ్రి నాయన అన్నాడు. అందుకోసం దీనన్నింటినీ తీసేసి నన్ను కూడా మార్చేశాడు. ఈరోజు ఇంతకు ముందే ఇచ్చాడు 2 జతలు, ఒక ధోతి, మరో ఇలాంటి టోపీ, ఇలాంటిదే. కానీ నేను తొలగించలేదంటే అర్థం ఏమిటి? నాలో కూడా ఎంతో కొంత భయంకరమైనటువంటి రాత్రి ఉండేది తెలుసా నాకు. అందుకే ఈరోజు నాకు తెలిసింది, నేను కూడా స్వాముల వారి ఆత్మ శివకథ. అయితే ఈ శివకథ నుండి ఈ రాత్రి అనేది అజ్ఞానం తొలగిపోవాలనేసి ప్రతి ఒక్క భక్తుడు ధ్యానం చేసేటటువంటి ధ్యాన పరుల యొక్క ఈ రాత్రి తొలగాలని నేను మరీ కోరుకుంటూ నేను సెలవు తీసుకుంటున్నాను. हे जे सामान आहे आपलं, मी कशासाठी हे केलेलं आहे की हे माझं नसून हे आपल्या सर्वांसाठी आहे. आजपर्यंत जे काय झालं, आपण जे आजपर्यंत कधीपासून आपण जे बोलत आलो, चालत आलो, जे काय चांगलं शिकवलं आणि जे तुम्हाला सुख दुःख या ज्ञानातून जे काय भेटलं, त्याच्या